या छोट्या बेटावर गाव होतं तुम्हाला माहिती आहे काय? राधानगरी डॅमच्या पुढे मांढरेवाडीत पोहोचलो. या दादाने खास आमच्यासाठी सुट्टी काढली होती गाव दाखवण्यासाठी. पूर्ण दगडातच पहिल्यांदा शिवलिंग बघितलं मी. गाव पूर्ण जंगलात असल्यामुळे बारक्या पोरांनाच करावं लागतात सायकलची काम. पांढरेवाडी हे जे आमचं गाव आहे ॲक्च्युली खालच्या डॅममधून इथं येऊन राहिली आमची लोकवस्ती आहे. डॅममध्ये आमची सगळी शेतीमध्ये गेली आहे, तरी पण तिथं सगळी शेती वगैरे आता आहे. तरी 1953 पासून आम्ही इथं राहतोय. भारी आहे गाव, मस्त निसर्ग संपन्न, पाणी इथलं चांगलं आहे, हवा शुद्ध आहे आणि मला तर खूप आवडते. आजींसोबत थोड्या गप्पा मारल्या. आजींचे गुडघे खूप दुखत होते. आजी तरी सुद्धा मला म्हटल्या, चहा ठेवतो थांब. हाच आहे तो आपुलकीपणा. हा? तिला विचारा तिला हसतोय कशाला? लाजा लागलायस का? हा? लग्न करायचं. पूर्ण जंगलात त्यांचं घर होतं. पूर्ण माती आणि छोट्या काट्यापासून बनवलं होतं. मोबाईलला रेंज नसली तरी इथली माणसं मनाने खूप रिच आहेत. आधुनिक सोयी कमी असतील पण इथल्या चेहऱ्यावरचं समाधान कुठेही विकत मिळणार नाही. निसर्गाच्या कुशीत साधेपणात जगणारी ही माणसं मला खूप आपलीशी वाटली. इथली माणसं, इथली माती आणि इथली लहान लहान पोरं सगळीच खूप निरागस, मनाला भेटणारी. शहरात सगळं असूनही जी शांती मिळत नाही ती शांती मला इथं सापडली. या निसर्गात, या शांततेत, या साध्या लोकांमध्ये खरं समाधान म्हणजे काय हे कळालं. मोबाईल बंद असतो पण मन मात्र पूर्णपणे कनेक्ट झालेलं असतं.